तर आज ना आपण बनवणार आहोत प्रीमिक्स। तर कुल्फी, मसाला दूध, रबडी हे सगळं आपण त्यापासून तयार करू शकतो आणि शिवाय 3-4 महिने हे आरामात टिकतं। तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे आता 1 कप साखर पॅन मध्ये टाकून तिला छान वितळून घ्यायची आहे। त्यात पाणी अजिबात घालायचं नाहीये। थोडक्यात आपल्याला कॅरमल शुगर इथे तयार करून घ्यायचे आहे। तर इथे हे बघा अशा पद्धतीने मिश्रण तयार झाल्यानंतर साखर पूर्ण जी आहे ती वितळल्यानंतर इथे मी बटर पेपर वरती टाकून घेतलेली आहे। ते गार होईपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करून घेऊयात। तर इथे मी घेतलेले आहेत ब्रेड। त्याचे आपल्याला असे कडे जे असतात ते कट करून घ्यायचे आहेत। तर मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत। तर ते छान असे हाताने क्रश करून घ्यायचे आहेत। तुम्ही मिक्सर मध्ये त्याला काढू शकता, पण फार आपल्याला इथे बारीक नाही करायचे, नाहीतर मग त्याचे जे असे लच्छे तयार होतात ते असे खाताना आपल्याला लागत नाही। त्यामुळे फार बारीक नाही करायचे आपल्याला, इथे थोडंसं जाडसरच ठेवते आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ 2 चमचे आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत हे बघा इथे आपले शुगर कॅन्डी तयार झाली होती, याची खूपच अशी क्रिस्पी तयार होते। तर हे पूर्ण इथे मी काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला त्याला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी ना त्याला थोडंसं तूप लावायचं विसरली, म्हणून हे थोडंसं चिटकलं होतं बघा। तुम्ही ते करू नका। तर हे बघा अशा पद्धतीने इथे ना छानपैकी त्याचं पावडर तयार करून घ्यायचंय बारीक। त्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय। आणि त्यानंतर इथे आपण जे दुसरं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते सुद्धा आपण आता मिक्सर मधून काढून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी आता 1 कप साखर टाकलेली आहे पुन्हा, आणि जे भाजलेलं होतं ते मिश्रण इथे टाकलेलं आहे। वेलची पावडर टाकलेला आहे, त्याला छान बारीक करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा कप जो आहे ते मिल्क पावडर टाकायचं आहे। काजू, बदाम, पिस्ता हे सगळं त्यात टाकून घ्यायचं आहे। त्याचं सुद्धा छान बारीक आपल्याला इथे पावडर तयार करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। आणि हे दोन्ही जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि त्यामध्ये सुद्धा आपण थोडेसे काजू, बदाम, पिस्ता हे टाकून घेऊयात। सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण। आणि अशा पद्धतीने आपलं इथे कुल्फीचं किंवा मसाला दूध आपलं हे तयार झालेलं आहे प्रीमिक्स। तर खूपच हे छान लागतंय प्यायला, खायला, दोन्ही आपण त्याचं बनवू शकतो। तर मी तुम्हाला इथे लगेच बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी 1 कप प्रीमिक्स इथे काढून घेते आणि बाकीचं जे आहे ते मी भरून ठेवते। तुम्ही कधीही आरामात त्याची कुल्फी किंवा दूध किंवा रबडी असं बनवू शकता आणि खूपच टेस्टी लागतं ते खायला। तर इथे मी आता 2 कप दूध घेतलेलं आहे आणि जे 1 कप प्रीमिक्स घेतलं होतं ते इथे मी टाकून घेते। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। अगोदरच गॅसवर ठेवायचं नाहीये, नाहीतर मग त्याच्या पूर्ण गुठळ्या होतात। हे बघा अशा पद्धतीने जोपर्यंत ते पूर्ण व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला गॅसवर अजिबात ठेवायचं नाही। तर इथे पूर्ण मिक्स झाल्यानंतरच मी गॅसवर ठेवलेलं आहे। आणि हे बघा त्याला 1 उकळी आली की असा त्याला घट्टपणा येतो आणि गार झाल्यावर मी कुल्फीचे जे मोल्ड असतात त्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे मिश्रण। किंवा तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही पेपर कप किंवा ग्लासामध्ये, वाटीमध्येही तुम्ही हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवू शकता। तर त्यानंतर मी इथे मसाला दूध तयार करायला घेतलेला आहे। ते उरलेलं जे मिश्रण होतं त्यामध्ये मी 1 कप दूध टाकलेलं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून हे बघा बॉटलमध्ये मी अशा पद्धतीने बघा मिळते मसाला दूध कुठल्याही किराणा दुकानात किंवा जिथे आपण असं थंड घेतो तिथे मिळतंच आपल्याला। हे बघितलंही असेल तुम्ही कुठे असं बाहेर की असं मसाला दूध मिळते आपल्याला कलरमध्ये, बॉटल असतात अशाच पद्धतीच्या। तर हे बघा इथे कुल्फी सुद्धा तयार आहे। एक तर त्यातली गायबच झाली
म्हणजेच खाऊन घेतली आहे. खूपच टेस्टी अशी कुल्फी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सपोर्ट करा.